नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. जय जय रघुवीर समर्थ. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग तर नक्कीच येत असते. तुम्ही खूप मेहनत घेताय, इतकी मेहनत घेताय की दिवस रात्र तुमची मेहनत चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे, पण यश काही तुम्हाला प्राप्त होत नाही. किंवा तुम्ही एखादी गोष्ट सगळ्यांना समजावून सांगत असाल, पण लोक तुमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. असं तर प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच घडत असेल. पण समर्थ रामदास स्वामींनी या गोष्टीचा उपाय अगदी 350-400 वर्षापूर्वी आपल्याला दासबोध या ग्रंथामध्ये करून दिलेला आहे. बघा, लोकांशी कसं वागावं, आपला लोकसंग्रह कसा वाढवावा, लोकांशी बोलताना कोणत्या पातळीने बोलावं किंवा कसं समाजात वावरावं, यासाठी कोणतेही महागडे कोर्सेस तुम्हाला विकत घेण्याची गरज नाही किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सारखे कोर्सेस घेण्याची गरज नाही. तर समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला या दासबोध ग्रंथामध्ये बरंच काही शिकवून ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं जर आपण आपलं आचरण बदलत गेलो तर नक्कीच यश आपल्या पाठीशी येईल. बघा, अर्ध्या कच्च्या ज्ञानाने कधी लोकांच्या समोर जाऊन एखादी गोष्ट मांडण्यापेक्षा समर्थ माऊली सांगतात की पूर्ण तुम्ही त्या गोष्टीचा अभ्यास करा, तुम्ही ज्ञान संपादन करा आणि मग लोकांसमोर जा. म्हणजे काय होईल की तुमच्यामध्ये तो जो कॉन्फिडन्स असतो, तो जो आत्मविश्वास असतो, तो लोकांमध्ये दिसला पाहिजे. एखाद्या लोकांनी जर कुठलाही प्रश्न विचारला तर त्याची उत्तरं देण्यास तुम्ही पात्र असला पाहिजे. इथं समर्थ माऊली आपल्याला हे शिकवून जातात. आणि आजचा जो आपला समाज आहे बघा, तसा तर बघायला गेला हा 19वा दशक पूर्णपणे शिकवण्यावर आधारित आहे. जसं की एखाद्याने उत्तम लीडर कसं बनावं किंवा एखाद्यानं विद्यार्थी दशेत असताना सगळ्या चांगल्या गोष्टी कशा मिळवाव्यात, तर हे सगळं शिकवण्याचं जे कार्य आहे ते समर्थ माऊलींनी त्यांच्या हातात घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला आज वागायचंय. बरोबर ना? दर आठवड्याला आपण वेगवेगळे समाज बघत असतो, पण प्रत्येक समाज आपल्याला नवीन काही शिकवून जातो. बरोबर? तर आजचा जो आपला समाज आहे तो म्हणजे यत्न निरूपण. तर यत्न म्हणजे काय, तर प्रयत्न. तुम्ही किती प्रयत्नशील आहात. बघा, एखादं जर कार्य तुम्ही हाती घेतलं तर ते पूर्ण करण्यासाठी किती तुम्ही धडपड करताय किंवा किती त्याच्यावर मेहनत घेताय हे महत्वाचं आहे. पण एखाद्याला आपल्याला सारख्या मनुष्याला, सामान्य मनुष्याला काय वाटतं की आपण मेहनत तर घेतो पण त्याचं नक्की यश आपल्याला मिळत नाही. मग हे सगळं तुम्हाला यश मिळण्यासाठी समाजात वावरताना, व्यावहारिक आयुष्यात जगताना कसं वागलं पाहिजे हे समर्थ माऊलींनी आपल्याला यात शिकवलेलं आहे. तर नक्कीच हा समाज आपल्याला काय सांगून जातोय हे पूर्णपणे याचं ज्ञान घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. सुरुवात करूया आजच्या आपल्या या समासाला. प्रथम आपण आपल्या समर्थ माऊलींचं स्मरण करून आपल्या या समासाची सुरुवात करूया. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 19वा शिकवण निरूपन्ना, समास 7वा यत्न निरूपन्ना. श्रीराम समर्थ. आता आपण प्रथम ओवी घेऊया. कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणी विवरावे, उने पडोची नेदावे कोणी एक विषयी. काय सांगितले समर्थ माऊलींनी की कीर्तनकारानं किंवा कीर्तनकार असू दे, निरूपणकार असू दे, कोणीही असू दे, पण त्यानं एखादा विषय समजावून सांगताना, महंतानं त्या प्रत्येक गोष्टीचं बारकावे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपले जे श्रोते समोर आहेत त्यांचं तुम्ही कशा पद्धतीनं कलाकौशल्य करता किंवा कशी एखादी गोष्ट तुम्ही त्यांना रंगवून सांगता, पण त्यामध्ये तथ्य असणं देखील तितकंच गरजेचं आहे. म्हणून समर्थ माऊली सांगतात की श्रोते त्यामध्ये पूर्णपणे तल्लीन होऊन गेले पाहिजे, त्यांनी त्यांची जागा नाही सोडली पाहिजे. जसं की आपण आता व्हिडिओ बनवतो, पण बघा काही काही श्रोते असे असतात किंवा
काय करतात, पूर्णपणे तो व्हिडिओ बघतात. नाहीतर काय करतात, ज्यांना आवडत नाही किंवा त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट येत नाही ते तो व्हिडिओ स्किप करून पुढच्या व्हिडिओवर जातात. म्हणजे अशा पद्धतीने आहे. केवळ कथा न सांगता त्यातील गूढ तत्वज्ञान समर्थ माऊली सांगतात की त्या निरूपणकाराला किंवा त्या कीर्तनकाराला सांगता आलं पाहिजे. नुसती एखादी ओवी घेऊन त्याचा नुसता अर्थ सांगणं अजिबात चांगलं नाही. समर्थ माऊली सांगतात की त्या ओवी मागं काय रहस्य दडलेलं आहे, ओवी मागं काही ना काहीतरी कथा आहे. बघा, समर्थ माऊलीने ज्यावेळी हा दासबोध ग्रंथ रचला गेला त्यावेळी त्या प्रत्येक ओवी सांगत होते, त्यामागं काही ना काहीतरी रहस्य दडलेलंच होतं ना. त्यावेळी त्यांची भाषा तीच होती, त्यामुळे त्यांनी त्या भाषेत लिहिलं गेलं. पण आपल्याला आता समजण्याची भाषा अवघड आहे, बरोबर ना. आपल्याला आता बघा ही ओवी वाचली तर आपल्याला पटकन समजत नाही की कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणी विवरावे, उन्हे पडोची नेदावे कोणी एका विषयी. म्हणजे इथं काय सांगितलं ते पटकन आपल्याला समजत नाही. जेव्हा आपण मराठीत याचा भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपल्याला या गोष्टी समजल्या. मग श्रोत्यांचे सर्व अंगांनी समाधान झाले पाहिजे असं त्या वक्त्याला वाटलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणतीही उणीव असता कामा नये त्या कीर्तनकारामध्ये आणि त्या निरूपणकारामध्ये. त्यामुळे कीर्तन व निरूपणाचा खरा प्रभाव हा लोकांच्या मनावर पडतो. भेजणारा खाले पडिला तो भेजणारे जाणीतला, नेणता लोक उगाच राहिला टकमका पाहत. बघा, निरूपण करताना जर वक्ता सांगणारा वक्ता कधी कधी काय होतं, एखादी ओवी घेतात पण काय होतं दुसऱ्याच विषयामध्ये भरकटले जातात. म्हणजे ज्या विषयाचं आपल्याला आकलन करून घ्यायचं नाही तिकडं तो विषय पूर्णपणे डायव्हर्ट होतो, बदलला जातो. ज्यावेळी वक्ता विषयापासून भरकटतो त्यावेळी जे काही ज्ञानी श्रोते असतात ना त्यांनाच ही गोष्ट समजते. समर्थ माऊली काय सांगतात, विषयातील जाणकार तज्ज्ञ जो असतो त्यालाच फक्त ही गोष्ट समजून येते. सामान्य आणि अज्ञानी श्रोते जे असतात ते मात्र जे काही सांगतात ते टकामका बघण्याचं काम किंवा ते श्रवण करण्याचं काम मात्र फक्त करत असतात. म्हणून समर्थ माऊली सांगतात काय, समाजात सर्व प्रकारचे श्रोते असतात, जे जाणते देखील असतात आणि नेणते देखील असतात. त्यामुळं काय सांगितले, पण त्यातले काही अभ्यासक लोक जे असतात ते वक्त्याच्या बारीक बारीक शब्दांवर देखील काय असतात, लक्ष ठेवून असतात की कशा पद्धतीने वक्ता श्रोत्यांचं म्हणजे समाधान करतोय की नाही, किंवा कसं सगळ्यांना समजावून सांगतोय, एखादी गोष्ट एखाद्या विषयाचं ज्ञान कसं समजावून सांगत आहे. म्हणून वक्त्याने सर्वसाधारण लोकांसमोर अभ्यासाविना काहीही बोलणं अगदी चुकीचंच ठरेल. जर आपल्याला त्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान आहे तरच आपण श्रोत्यांना एखादी गोष्ट समजावून सांगू शकतो. मग अभ्यासकाच्या नजरेतून आपली ही चूक मात्र कधीही सुटू शकत नाही. उत्तर विलंबी पडिले श्रोतयास कळो आले, म्हणजे महत्व उडाले वक्त्याचे. बघा, एखाद्या वक्त्याला आता पूर्ण असं कीर्तन भरलेलं आहे, सगळे समोर आहेत, पण काय काय वेळे असं देखील असतं, आता काय काय ठिकाणी फक्त श्रोताच श्रवण करायचं काम करतात, पण काय काय ठिकाणी असंही असतं की एखाद्या श्रोत्याला जर प्रश्न पडला आणि तो जर वक्त्याला विचारला आणि समजा त्यांना ते सांगायला आलं नाही तर बघा किती मोठी गोष्ट होऊ शकते. कारण समजा जर तो उडवाउडवीची वक्ता जर उत्तर द्यायला लागला त्यावरूनच कळून जातं की त्या वक्त्याला पूर्णपणे त्या गोष्टीचं ज्ञान नाही, बरोबर. आणि मग अशा वेळी श्रोत्याच्या मनातील त्या वक्त्याबद्दल जो काही आदर असतो किंवा जो काही त्याच्याबद्दल म्हणजे एक आत्मविश्वास असतो की वक्ता पूर्णपणे विश्वास टाकलेला असतो ना त्यांनी त्या वक्त्यावर, तर तो जो काही असतो ना तो पूर्णपणे नाहीसा होतो. त्यामुळे ते समर्थ माऊली सांगतात की असं होण्यापेक्षा जर तुम्ही ते ज्ञान संपादन करून ज्यावेळी तुम्ही लोकांसमोर जाता त्यावेळी काय होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे घडू शकतात. तरासाठी चाचपडणे किंवा भ्रमात पडणे हे अगदी वक्त्यासाठी गालबोट लावण्यासारखं आहे. थोडे बोलूनी समाधान करणे, रागे जोन तरी मन धरणे, मनुष्य वेधीच लावणे कोणी एक. बघा, असं देखील समर्थ माऊलींनी सांगितले की वक्त्याने कोणताही फापट पसारा म्हणजे आपल्या विषयाला अनुसरूनच त्या गोष्टीचं पूर्णपणे निरूपण केलं पाहिजे किंवा त्या गोष्टीवरूनच लोकांना किंवा श्रोत्यांना त्या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजे. उगीच फापट पसारा किंवा असे काही म्हणजे भावार्थ तुम्ही सांगताय की ज्याला त्या पूर्णपणे त्या विषयाला अनुसरूनच नाहीये, पूर्णपणे विषयापासून पूर्णपणे भरकटलेला सब्जेक्ट आहे, असं जर तुम्ही लोकांसमोर मांडत असाल तर मात्र तुमची काय होऊ शकते, तर फजिती होऊ शकते.
किंवा समजा कुणी आता जसं तुम्ही संसदेत वगैरे जर बघायला गेला तर तिथं कोणी कोणाचं काही ऐकत नसतं. म्हणजे अक्षरशः जो अध्यक्ष असतो त्याला प्रश्न पडत असेल कदाचित की कसं काय आहे. म्हणून विरोधी पक्ष जो काही आहे, आता कोणी असं नसतं की फक्त राजकारणातच विरोधी पक्ष आहे, तर सगळीकडे देखील बघा विरोध दर्शवणारे बरेच सारे असतात. प्रत्येक टप्प्यावर अगदी सगळीकडे. म्हणजे आपण शाळेत शिकत असलो तरी, कॉलेजमध्ये असलो, नोकरीमध्ये असलो, कोणी ना कोणीतरी आपल्या विरोधात हे असतं. पण विरोधाला अगदी आपल्या प्रश्नांची उत्तरं देऊन कसं समजवता आलं पाहिजे हे ज्ञान त्या वक्त्यामध्ये पाहिजे. नाहीतर त्यालाच जर समजत नसेल आणि तो जर सांगायला गेला आणि चुकून जरी विरोधी आडसाने तो प्रश्न विचारला आणि तो बुचकळ्यात पडला तर तिथेच त्याची ती हार होते. समर्थ माऊली काय सांगतात की आपले भाषण किंवा आपले वागणे असे असावे की दुसऱ्यांवर त्यांची छाप उमटली गेली पाहिजे. काय सांगितलंय? आकर्षित करता आलं पाहिजे. संयम आणि प्रभावी मोजके बोलणे हेच उत्तम वक्त्याचं काय लक्षण आहे. संयम, आपल्यामध्ये संयम पण असणं गरजेचं आहे. अशा वेळी काय काय वेळी असं जर वादविवाद संभाषण असेल आणि त्यावेळी जर वक्ता असं म्हणजे कोणतीही गोष्ट जर मनावर घेणार असेल ना, तर काय होऊ शकतं, तिथं कधीच तो वक्ता सक्सेसफुल नाही होऊ शकत. कारण जर तुमच्यामध्ये तो संयम नसेल, तो कंट्रोल नसेल, तर काय होऊ शकतं, तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्या श्रोत्यांचं समाधान करूच शकत नाही. कारण जर एखाद्या श्रोत्याने चुकून जरी वाईट साईड शब्द बोलला किंवा असा प्रश्न विचारला ज्यामुळे तुमची पूर्णपणे काय होईल, आदर जो आहे तो त्यांच्या मनातील कमी होईल. मग असं जर व्हायचं नसेल तर समर्थ माऊली सांगतात की पूर्णपणे तुम्ही शिकून घ्या आणि मग ते श्लोकांसमोर मांडा. सोसवेना चिनचिन केली, तेथे तामस वृत्ती दिसोन आली, अवघी आवडी उडाली श्रोतयांची. जर बघा काय सांगितलंय, जर वक्त्यामध्ये सहनशीलता नसेल, तो किरकोळ कारणांवरनं जर चिडचिड करत असेल तर काय होऊ शकतं, इथं त्या वक्त्याची फजिती नक्कीच होऊ शकते. काय सांगितले, त्याची तामसी वृत्ती जी आहे ना ती उघडी पडते. बरोबर ना? तामसी वृत्ती कशी असते सगळ्यांनाच माहित आहे. तर तामसी वृत्ती ज्यावेळी उघडी पडते त्यावेळी तो श्रोता नक्कीच विचारात पडतो की हा आपल्याला सांगतोय पण स्वतःच त्या गोष्टीचं आचरण करत नाहीये, स्वतः संयम नाही पाळू शकत आहे. अगदी आम्ही साधे प्रश्न विचारले तरी तो पूर्णपणे चिडचिड करतो. इथं त्याची वृत्ती पूर्णपणे उघडी पडते. शांत आणि विवेकपूर्ण विचारांची अपेक्षा प्रत्येक श्रोत्याला वक्त्याकडून असते. विचारपूर्वक तुम्हाला उत्तरं मिळतील. विचारपूर्वक आणि शांततेने अगदी पीसफुलपणे तुम्ही त्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि वक्त्याच्या या रागीट वागण्यामुळे काय होऊ शकते, श्रोत्यांची नक्कीच काय होऊ शकते, पडझड होऊ शकते. म्हणजे श्रोत्यांना ते खटकतं. तिथंच ती गोष्ट संपूर्णपणे समजते आणि जी काही विचारांची जी आवड आहे ती पूर्णपणे नष्ट होते. म्हणून लोकसंग्रह करणाऱ्यांनी अशा पद्धतीचं जे वर्तणूक आहे, चिडचिडपणा, आपला रागीट स्वभाव, हा आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे. आणि तरच आपण ते काय करू शकतो, श्रोत्यांसमोर ते मांडू शकतो. नाहीतर श्रोते आपल्यापासून पूर्णपणे दूर पळू लागतात. कारण असे वक्ते कोणालाही आवडत नसतात जे इतरांवर रागराग आणि चिडचिड करतात. कोण कोण राजी राखिले, कोण कोण मनी भंगिले, क्षणक्षणा परीक्षिले पाहिजे लोक. आपल्या वागण्याने व बोलण्याने कोणते लोक अगदी म्हणजे दुखावले तर गेले नाहीयेत ना, किंवा कोणत्या लोकांना वाईट तर वाटलेले नाही ना, हे प्रत्येक वक्त्याला तिथल्या तिथं समजलं पाहिजे. कारण आपल्या वाचेमध्ये सगळ्या गोष्टी सामावलेल्या असतात. कारण जेव्हा आपण एखादी वाणी बोलतो ती बोलतो, शब्द कधीही पाठी घेता येत नाही. त्यामुळं आपल्याला बोलतानाच पूर्णपणे विचार करून त्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजे. कोणाचे मन दुखावले गेले असल्यास त्याला समजावून सांगणे, त्याचं समाधान करणं हे पूर्णपणे वक्त्याच्या हातात आहे. जर एखादी अशी चूक घडली तर ती निस्तरता देखील आली पाहिजे किंवा ती पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने हाताळता आली पाहिजे. समाजाच्या नेतृत्व करणाऱ्या महंताला ह्या गोष्टी अगदी बारकाईने लक्षात घ्याव्या लागतात किंवा त्यांना या गोष्टीचं ज्ञान उत्तमरित्या असणं गरजेचं आहे. कारण जर एखादा नेता असेल किंवा मोठ्या पदावर असणारा व्यक्ती असेल, त्याला या गोष्टी अगदी व्यवस्थित पद्धतीने हाताळता आल्या पाहिजे. जर एखाद्या श्रोत्याचं म्हणजे जनतेचं समाधान होत नसेल तर ते समाधान उत्तमरित्या कसं होतंय त्या नेत्याला नक्कीच कळलं पाहिजे. म्हणजे लोकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करून त्यांना चालणार नाही. कारण लोकांच्या भावना दुखावलं जाणं खूप मोठं बघा हळहळ व्यक्त करण्यासारखं आहे. कारण जर एकदा मनातून जर उतरला गेला माणूस तर तो कधीही त्या नजरेत भरून येत नाही. त्यामुळे त्या नेत्यानं किंवा त्या महंतानं उत्तमरित्या वागणं हेच योग्य लक्षण आहे.
शिष्य विकल्पे राण घेत गुरु मागे मागे धावतो, विचार पाहो जाता तो विकल्पाची अवघा. जेव्हा शिष्याच्या मनात संशय किंवा शंका निर्माण होते, गैरसमज निर्माण होतो, तेव्हा तो चुकीच्या मार्गाने भटकू लागतो. शिष्याच्या मनात बघा आपल्या गुरुबद्दल किंवा एखादा संशय जर येत असेल, गैरसमज असेल, तर तो चुकीच्या मार्गालाच जाणार ना. जर त्याचं व्यवस्थित पद्धतीनं शंकेचं जे निरसन आहे तर ते वक्त्याकडून, त्या गुरुकडून होत नसेल, तर नक्कीच तो त्याचा मार्ग भटकू शकतो. अशा वेळी त्याला आवरण्यासाठी किंवा समजावण्यासाठी गुरु त्याच्या मागे उभे राहणे खूप गरजेचं आहे. आणि गुरु आणि शिष्याचं नातं हे असंच असतं. आणि गुरु आणि शिष्यामध्ये सुरुवातीला तर शिकण्यासाठी ज्यावेळी ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये शिष्य जायचे, त्यावेळी त्या प्रत्येक शिष्याकडे अगदी व्यवस्थितपणे चौकशी करण्याचं काम गुरूंचं होतं. कारण त्यांच्याच हाताखाली ते पूर्णपणे त्यांचं शिक्षण, त्यांची विद्यार्थी दशा घडवत होते आणि त्यामुळे त्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने होत होत्या. गुरुने शिष्याला योग्य दिशा दाखवावी, परंतु शिष्याच्या चुकीच्या हट्टामागे धावून जाता कामा नये. समजा एखादा शिष्य जर चुकीच्या गोष्टीसाठी हट्ट करत असेल, चुकीची गोष्ट करत असेल, तर त्याला दरडावून सांगण्याचा पूर्णपणे हक्क त्या गुरुचा असतो. आशाबद्धी क्रियाहीन नाही चातुर्याचे लक्षण, ते महंताची भणभण बंधन आहे. आणि जो महंत असेल, जो वक्ता असेल, लोभी आहे, लाचार नाही, लोभी. काय सांगितले? लालची आहे. म्हणजे त्याला सगळ्या गोष्टींची हव्यास आहे, अपेक्षा आहे. बघा एखादा उत्तम महंत असेल तर तो पूर्णपणे वैराग्याच्या दशेत गेलेला असतो. पण कधी कधी असंही असतं, तो सगळे आपला प्रपंच तर सांभाळतो, सगळ्या गोष्टी करतो, पण ह्या सगळ्या गोष्टीवर त्याचा कंट्रोल असतो. त्यामुळे त्याला काय सांगायचंय, श्रोत्यांपर्यंत कोणत्या गोष्टी पोचवायचे हे त्याला समजतं. त्यामुळे तो महंताच्या बघा ज्याच्याकडे चातुर्य आणि विवेक नाही, तो त्या महंताच्या पदासाठी अयोग्य आहे. अशा अज्ञानी आणि लोभी माणसाने महंती काय पत्करली तर त्याच्या कार्याची केवळ कटकटच लोकांना वाटू लागते. असा जर मनुष्य असेल तर असा व्यक्ती समाजाला योग्य मार्गदर्शन कधीही घडवू शकत नाही. कारण त्याच्यामध्येच जर लोभ असेल, ते हव्यासाची जर अपेक्षा असेल, असं सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे. त्यामुळे सगळ्यांनाच माहितीये की कशा पद्धतीनं पूर्णपणे हे लिडरशिप होते किंवा सगळ्यांचं नेतृत्व करणारेच नेते कशा पद्धतीचे आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. ऐसे गोसावी हळू पडती, ठाई ठाई कष्टी होती, तेथे संगतीचे लोक पावती, सुख कैसे. असे गुणहीन आणि अयोग्य मार्गदर्शक किंवा गोसावी समाजात हळूहळू आपले अयोग्य स्थान व आदर गमावून बसतात. पण काही जण असं असतात, असं गमावलं तरीही त्यांना त्या गोष्टीचा फरक पडत नाही. आपलं जे चुकीचं कार्य आहे ते कायम करतच राहतात. त्यांना प्रत्येक ठिकाणी अपयश, मनभंग आणि दुःखांचा सामना देखील करावा लागतो. पण काय महंत असे असतात की ज्यांना या गोष्टी खूप म्हणजे मनाला लागून जातात. अशा वेळी पण त्यासाठी त्यांच्याकडे उपाय काय असतो, तर आपण उत्तमरित्या ज्ञान संपादन करून श्रोत्यांच्या मनाचं समाधान करता आलं पाहिजे. म्हणून अशा अयोग्य संगतीमुळे अनुसरणाऱ्या लोकांचे आयुष्य देखील दुःखी आणि व्यर्थ ठरू शकते. म्हणून मार्गदर्शक किंवा महंत निवडताना त्याचे गुण आणि क्षमता पाहणं अत्यंत गरजेचं आहे. जिकडे तिकडे कीर्ती माझे, सगट लोकास हव्यास उपजे, लोक राजी राखोन की जे सकळ काही. महंताचे किंवा कार्यकर्त्याचे कार्य असे असावे. काय सांगितले समर्थ माऊलींनी? महंताचे किंवा कार्यकर्त्याचे कार्य असं असावं की सर्वाकडे त्यांची उत्तम कीर्तीचं कार्य सगळीकडे माजलं गेलं पाहिजे, म्हणजे सगळीकडे पसरलं गेलं पाहिजे. त्यांची जी कीर्ती आहे बघा, आजही जुने जे आपले जे नेते आहेत त्यांची कीर्ती अजरामर आहे. आजही आपण इतिहासाच्या पुस्तकातून त्यांचं ज्ञान संपादन करत असतो. त्यांनी केलेल्या कार्याचा आपण उल्लेख आजही करत असतो. आता करू का? आणि कोणीही असं उत्तम प्रकारे कार्य करतच नाही. त्यांचे कार्य पाहून सर्वसामान्य लोकांनाही त्यांच्या सत्कार्यात सहभागी होण्याचा आणि हव्यास आणि उत्साह वाटला पाहिजे. कोणतेही सार्वजनिक कार्य करताना लोकांची मने राजी राखून काय होतं तर केले पाहिजे. बघा आता आपलं जे आता नेतृत्व करतात बघा, आपले
सद्गुरू माऊली म्हणजे आपले धर्माधिकारी, कुटुंब, आपल्या हे सगळे समाजकार्य अगदी व्यवस्थित पद्धतीने करतं. जी जनजागृती आहे बघा, अगदी स्वच्छतेपासून व्यसनमुक्ती किंवा रक्तदान असेल, हे सगळं वेळोवेळी शिबिरं घेऊन आणि जे कोणी एका हक्केवर लाखो भाविक जमा होतात. बघा आपल्याला इथं कोणतंही म्हणजे नारळ घेऊन यायचं नाही, अक्षता घेऊन यायची नाही, फुलं घेऊन यायची, काही घेऊन यायची नाही, पण आपल्याला उत्तम प्रकारे आपल्या समर्थ माऊलींची सेवा मात्र करायची. आणि ती सेवा म्हणजे काय, तर नामस्मरण. नामस्मरण आपल्याकडून घडलं गेलं पाहिजे. तर हे सगळं आपल्याला इथं शिकवलं जातं आणि आपण ते व्यवस्थित पद्धतीनं आचरण करून ठेवतो. बघा एखादी गोष्ट जर निवेदन आपण मांडलं तर त्याचं उत्तमरित्या कसं संपादन करून घ्यायचं किंवा ते पूर्ण करून घ्यायचं, हे सगळं सद्गुरू माऊलींच्या हातात असतं आणि ते आपल्याला सगळं योग्य दिशेने मार्ग दाखवत असतात. लोकांवर कोणतीही सक्ती न करता प्रेमाने हे सगळं समाजकार्य चालू गेल्या 300-400 वर्षापासून चालू, पिढ्यानपिढ्या या गोष्ट चालू. परलोकी वास करावा, समुद्राव उगाच पहावा, मागण्याचा तगादा न लावावा काही एक. साधकाने किंवा महंताने आपले जे ध्यान आहे किंवा आपलं जे मन आहे ते ईश्वराच्या कृपेनं सगळ्या त्या ईश्वरी कार्यासाठी म्हणजे परमार्थासाठी सार्थकी लावावे किंवा त्यासाठी मन लावावे. लोकांमधील गर्दी किंवा समुदाय पाहून निष्काम भान ठेवून अलिप्तपणे त्यांच्याकडे पाहावे. म्हणजे आपण इतकं अलिप्त आहोत एखाद्या, बघा साधक जो असतो, जो उत्तम महंत असतो, कितीही गर्दी असू दे त्याचं ध्यान मात्र कधीही भरकटत नाही. तो ईश्वरामध्ये इतका तल्लीन झालेला असतो की त्याला कुठल्याही गोष्टीची काहीही गरज नसते. कितीही तुमच्या आहेत, आता आपणच जर कधी उपासना करायला बसलो आणि आपलं नामस्मरण चालू आहे आणि इतर सगळं आजूबाजूला टीव्हीचा आवाज, घरातल्या लहान मुलांचा आवाज सगळा येतोय, तर आपलं नक्कीच मन विचलित होतं, कारण पूर्णपणे आपण भगवंताच्या स्वाधीन गेलेलं नसतो आणि म्हणून हे आपले विचार भरकटले जातात. मनात 1760 विचार येतात आणि आपलं मन जे आहे ते अस्थिर बनतं. पण जो उत्तम महंत असतो, जो उत्तम वक्ता असतो, त्याचं असं कधीच होत नाही. म्हणून जेव्हा नेता किंवा गुरु स्वतः निष्काम असतो तेव्हा तो दुसऱ्यांना ज्ञान कधीच देऊ शकत नाही. बघा काय सांगितले, लोभापोटी लोकांकडे मागणे, मागितल्याचा महत्वाचा गालबोट लागतो. बघा लोभापोटी जर तुम्ही वक्ता असू दे, महंत असू दे, नेता असू दे, जर तो श्रोत्यांकडूनच अपेक्षा ठेवायला लागला किंवा काय काय गोष्टी मागायला लागला तर तिथे तो कमी पडतो आणि त्याचा जो आदर असतो तो पूर्णपणे नाहीसा होतो. जिकडे जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक, रात्रंदिवस विवेकी लोक सांभाळीत जाती. जिथे जिथे लोक आणि समाज आहे तिथेच ईश्वर वसलेला आहे. बघा सगळ्या व्यक्तींमध्ये ईश्वर आहे. बघा आपण भगवंताच्या मूर्तीमध्ये देव शोधतो, पण भगवंत तर प्रत्येक व्यक्तींमध्ये वसलेला आहे, त्या अंतर्मनात आहे आणि आपण ते ओळखतो तेव्हा खरं आपल्यामध्ये ते उत्तम महंताचे गुण येतात. त्यामुळे आपल्याला ते ओळखणं देखील गरजेचं आहे. आपण आपल्या म्हणजे वाणीवर कधी संयम ठेवून या जर गोष्टी बारकावे पार करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला या गोष्टी समजून येतात की कसं एखाद्यामध्ये उत्तम गुण शोधणे, एखाद्यामधला उत्तम विवेक शोधणे आणि त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांच्या अंतर्मनामध्ये भगवंत वसलेले आहे हे ओळखणं, हे उत्तम वक्त्यालाच जमू शकतं. जनसेवेतून ईश्वर सेवा नक्कीच घडते, हा मुख्य विचार मनावर ठसवणे आवश्यक आहे. जनसेवे त्यावेळी देखील बघा समर्थ माऊलींनी समाज प्रबोधन केलं, त्यावेळी सगळ्यांना हे ज्ञान, ज्यावेळी त्यांचे शिष्य प्रत्येक म्हणजे रामनवमीचा उत्सव असताना वगैरे मनाचे श्लोक पठन करत करत प्रत्येक ठिकाणी भिक्षा मागायला ज्यावेळी जायचे त्यावेळी त्यांच्यामध्ये बघा कोणताही लोभ होता का? त्यावेळी असंही नव्हतं की पैसे घेऊन इथं म्हणजे यायचंय किंवा सगळं काही दानधर्म करायचं, असंही काही नव्हतं. फक्त तुम्हाला ज्ञान घडवून द्यायचं होतं. समर्थ माऊलींना कुठल्याही गोष्टीची कोणतीही अपेक्षा तिथं ठेवली जायची नाही. जो जो लोक दृष्टीस पडला तो नष्ट ऐसा कळला, अवघेच नष्ट एक लाभला कशावरून. काही लोकांचा स्वभाव असा असतो की ज्यांना भेटणारा प्रत्येक माणूस दृष्ट वाईट असाच असतो. म्हणजे त्यांना असंच वाटतं की मला हा भेटला हा वाईटच आहे, त्याच्या मनामध्ये सगळं वाईटच गोष्टी भरलेल्या. जो जगातल्या प्रत्येक माणसाला दोष देतो ना,
पहिला दोष तर त्याच्या स्वतःमध्ये असतो. त्यामुळेच तो इतरांना बघा जर कावळे होणाऱ्याला सगळं जगच जसं पिवळं दिसतं त्याच पद्धतीने ही गोष्ट आहे. स्वतः जर तो त्या कपटी स्वभावाचा असेल, स्वतःमध्ये ते वाईट दुर्गुण भरले असतील तर इतर लोकांमध्येही त्याला तेच गुण दिसू लागतात. त्यामुळे समर्थ अशा नकारात्मक मनोवृत्तीवर काय करतात, पूर्णपणे टीका करतात. जगातील सर्व लोक वाईट आणि तू एकटाच चांगला हे कशावरून तू ठरवतोस हे देखील स्वतःच्या मनाला कधीतरी तू विचारून घे. स्वतःमधील दोष न पाहता सर्वांनाच वाईट कसा समजू शकतोस ना. स्वतःमधील दोष कधी उघडपणे तू स्वतःला देखील सांगत नाही. स्वतःच्या मनाला ज्यावेळी तू विचारशील ही गोष्ट त्यावेळी तुला ते पटेल की तुझ्यामध्येच किती वाईट गुण भरलेले आहेत आणि तू लोकांमध्ये कोणते वाईट गुण आहे हे शोधण्याचा तू प्रयत्न करतो. वोस मुलकी काय पहावे, लोका वेगळे कोठे राहावे, तहो हे खोटी सांडते घ्यावे काही एक. माणसांना सोडून, मात्र असं देखील समर्थ माऊली अजिबात सांगत नाही की माणसांना सोडून ओसाडची मुलाखत आहे ती ओसाड मुलाखत किंवा जंगलात जाऊन एकटे राहण्याचा काहीच म्हणजे अर्थ नसतो. पूर्वीच्या काळी असं व्हायचं पण त्यावेळी जग तितकं वाईट नव्हतं. पण आता जर तुम्ही ही गोष्ट करायला गेला तर तुम्ही हे प्रसिद्धीसाठी करताय, पब्लिसिटीसाठी करताय हे नक्कीच वाटू शकतं. त्यामुळे इथं ते देखील करणं अगदी चुकीचं ठरेल असं समर्थ माऊली सांगतात. माणसाला समाजात किंवा लोकांमध्ये राहूनच ह्या सगळ्या गोष्टी साध्य करायचं असतं. उत्तम बनण्याचं कार्य जे असतं ना ते इथूनच असतं आणि हे गुण ज्यावेळी आपण लहान असतो तेव्हापासूनच घडतात. कारण ज्यावेळी तुम्ही मोठं होता त्यानंतर ते गुणसंपादन नाही केले जाऊ शकत. पण आपल्या चांगल्या लोकांच्या सहवासामुळे, उत्तम प्रकारच्या उपासनेमुळे, नामस्मरणामुळे नक्कीच आपल्यात हे बदल घडून येऊ शकतात. समाजात एकत्र राहताना स्वतःचे मन बाजूला ठेवून थोडे पडते घेण्याची वृत्ती आपल्याला बाळगता आली पाहिजे. तस्मात लौकिकी वर्तता नाही, त्यास महंती कामा नाही, परत्र साधनाचा उपाय श्रवण करून असावे. म्हणून ज्या व्यक्तीला समाजात किंवा लोकांमध्ये काय सांगितलंय, कसं वागावं, कसं बोलावं हे समजत नाही. बघा एखाद्या आपण ठिकाणी असं घडलंय म्हणजे वाईट घटना घडलेली आहे आणि तिथं समजा सांत्वन करण्यासाठी गेलाय आणि तिथं एखाद्या वेळी वेगळाच विषय जर तुम्ही बडबडायला लागला तर त्या गोष्टीला काही अर्थ आहे का? म्हणजे समजा शेजारी झाले एकाच्या घरात पण असे बरेच जण गल्लीतली लोक जातात आणि बोलतात, त्यावेळी समजा त्यांच्या बरोबर तुम्ही जर चुकीच्या गोष्टीचं चर्चा जर तिथं करायला लागला तर ते चांगली गोष्ट ठरेल का? म्हणून समाजात कसं बोलावं, कसं वागावं ही गोष्ट देखील उत्तम महंताला, उत्तम विवेकी पुरुषाला समजणं खूप गरजेचं असतं. आणि अशा व्यक्तीने मोठा लोकसंग्रह किंवा व्याप मांडण्याच्या भानगडीत अजिबात पडू नये. कारण ज्यांना ही गोष्ट कळत नाही त्यांनी ही गोष्ट कधीच करण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकाने स्वतःची क्षमता ओळखूनच यात पडायचंय. जर तुम्हाला उत्तम निरूपणकार, कीर्तनकार किंवा एखादा वक्ता बनायचंय तर स्वतःमध्ये ते सगळं गुण असणं गरजेचं आहे. आपणासी बरे पोहता नये, लोक बुडवायचे कोण कार्य, घोडी आवडी वाया जाय, विकल्पाची अवघा. स्वतःला जर व्यवस्थित पोहता येत नसेल आणि समजा एखादा दुसरा व्यक्ती बुडतोय म्हणून वाचवायला गेला तर फजिती कुणाची होणार आहे? तुमचीच होणार आहे. कारण जो वाचवायला जातो जर त्यालाच पोहता येत नसेल तो देखील त्याच्यावर बुडून जातो. म्हणून स्वतःसोबत इतरांनाही बुडवण्यासारखं स्वतः पण बुडणारच, कारण येतच नसेल तर ती गोष्ट करणं चुकीचं आहे. मग त्याचप्रमाणे स्वतःकडे जर अध्यात्माचे किंवा नेतृत्वाचे जर गुण नसतील आणि इतरांना तुम्ही त्या गोष्टी शिकवत असाल तर नक्कीच इथं तुमची चुकीची वाटचाल चालू आहे. आणि अशा अयोग्य मार्गदर्शनामुळे अनुयायांचे देखील नुकसान होण्याची संभावना खूप जास्त असते. शेवटी लोकांच्या मनात अध्यात्माबद्दल किंवा परमार्थाबद्दल कधीही संशय असता कामा नये. कारण ज्यावेळी तुमच्या मनात शंका येते, गैरसमज येतो त्यावेळी मात्र ह्या गोष्टी कधीही चांगल्या प्रकारे घडू शकत नाही. अभ्यासही प्रगट व्हावे, नाहीतरी झाकोण असावे, प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे. काय सांगितले? माणसाने आधी ज्ञान, कौशल्य आणि साधनेचा प्रदीर्घ अभ्यास करावा. काय सांगितले समर्थ माऊलींनी? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला प्रदीर्घ अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे, स्वतःला सिद्ध करायचंय आणि मग इतरांसमोर जायचंय. समर्थ माऊलींनी देखील या गोष्टीसाठी 36 वर्ष आयुष्याची घालवली, बरोबर ना? 12 वर्ष तप करण्यात, सगळ्या गोष्टी, भारत भ्रमण केलं, मग सगळा हा दासबोधासारखा ग्रंथ रचला आणि मग
सगळ्या गोष्टी करून आपल्यासमोर ह्या सगळ्या आल्या. म्हणून जोपर्यंत अंगी पूर्ण योग्यता येत नाही तोपर्यंत एकांतात राहून गुप्तपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा, एखाद्या व्यक्ती, तुम्ही कधीतरी ऐकलं असाल, सीए वगैरे ज्यावेळी जो उत्तम ज्याला बाबा त्या गोष्टीची गरज आहे किंवा त्या गोष्टीमध्ये तो इतका गुंतलाय की ती गोष्ट त्याला साध्यच करायची आहे, ध्येय ठेवलेलं आहे, तर ते व्यक्ती जे असतात ना, अगदी 15-15 दिवस रूममधनं बाहेर न येता इतका अभ्यास करत असतात, कारण त्यांना ते ध्येय गाठायचं असतं. म्हणून जरी तुम्हाला परमार्थाचं ध्येय गाठायचं असेल तर प्रपंच सांभाळून देखील ते तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि प्रपंचाला सोडून देखील तुम्ही एकटं राहून या गोष्टी नाही करू शकत, कारण समाजात तर तुम्हाला वावरलं पाहिजे. या गोष्टीचा प्रॅक्टिकल अनुभव घेण्यासाठी समाजात वावरणं देखील गरजेचं आहे. मंद हळूहळू चालतो, चपळ कैसा आटोपतो, अरबी फिरवणार तो कैसा असावा. जो स्वार मंद चालणाऱ्या साध्या घोड्यालाही कसाबसा हळूहळू चालवतो. मग घोडे हे असे असतात की ते अगदी त्यांची जी चाल असते ती फास्ट चालण्याचीच असते, तुमच्या बैलगाडीसारखी हळूहळू नाही जाते. तर ते कसे असतात, पण त्याला देखील जो बसणारा स्वार असतो तो हळूहळू चालवतो. तो अत्यंत चपळ असणाऱ्या अरबी घोड्याला मग आवरू शकेल का, असं इथं समर्थ माऊलींनी सांगितले. ज्याला साध्या प्रसंगात किंवा मंदबुद्धीच्या लोकांना सांभाळता येत नाही तो चतुर आणि हुशार लोकांना कसा हाताळू शकेल. समर्थ माऊली इथे आपल्याला सांगतायत, हा प्रश्न करतायत की जर एखादा मनुष्य अयोग्य मार्गदर्शक असेल तर त्याला या गोष्टी जमू शकतील का. तल्लख आणि कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी नेत्याची बुद्धी ही तितकीच तीक्ष्ण असावी लागते, तरच त्या गोष्टी हाताळू शकतो. समर्थ माऊली उदाहरणाद्वारे स्पष्ट करतात की मोठ्या कामासाठी मोठी क्षमता आणि प्रावीण्य आवश्यक असतं. म्हणजे अकार्यक्षम माणसाच्या हातात मोठी जबाबदारी दिली तर ती नक्कीच फसू शकते. हे धकाधकीची कामे, तीक्ष्ण बुद्धीची वर्मे, भोळ्या भावार्थे संभ्रमे कैसे पडे. लोकसंग्रह करणे आणि सामाजिक कार्य करणे किंवा आध्यात्मिक कार्य सांभाळणे हे सोपे नसून अत्यंत धकाधकीचं काम आहे. कारण ज्यावेळी तुम्ही या गोष्टी करता त्यावेळी ते उत्तमरित्या कशा पार पडता आलं पाहिजे हे देखील समजणं गरजेचं आहे. आणि या कामात यशस्वी होण्यासाठी तीक्ष्ण बुद्धिमत्ता असणं गरजेचं आहे. तसंच राजकीय मुत्सद्दीपणा, बघा, राजकीय ज्यावेळी तुम्ही नेतृत्व करणार असाल त्यावेळी या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे. उत्तमरित्या तुमचं शिक्षण झालं पाहिजे, तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे, तर तुम्ही यात पडू शकता. कार्यातील रहस्य, वर्म ही सगळी माहीत असावी लागतात. केवळ भोळ्या बाबड्या भाविकाने किंवा संभ्रमात राहून एवढे मोठे कार्य कधीच पार पाडले जाऊ शकत नाही. मग परमार्थ आणि लोककार्यात भाबडेपणापेक्षा व्यावहारिक हुशारी आणि चातुर्य खूप गरजेचं आहे. सेत केले परी वाहेना, जवार केले परी फिरेना, जन मिळविले परी धरेना अंतर्यामी. एखाद्याने शेती केली तर त्याची मशागत जर केली नाही, शेतीची सुरुवात सगळी उत्तमरित्या पार पाडली पण त्याची जर मशागतच केली नाही तर उत्तम पीक येईल का. तर समर्थ माऊली हा प्रश्न विचारतात. किंवा जवाहिराचा व्यापार केला, हिऱ्यांचा व्यापार केला पण तो व्यवस्थित चालवताच आला नाही तर त्याला तोटाच सहन करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे एखाद्या कार्यकर्त्याने किंवा महंताने खूप लोक गोळा केले पण त्यांच्या समोर काय बोलायचं हे जर तो विसरून गेला तर त्या गोष्टीला काय अर्थ आहे का. पण त्याला अंतःकरणातून आपलंसं करण्यात तो पूर्णपणे अयशस्वी ठरला. म्हणून लोकसंग्रहासाठी केवळ गर्दी जमवणे पुरेसे नसते तर त्यांच्याशी भावनिक आणि विचारांचे नाते जोडणं खूप गरजेचे आहे. लोकांना मनापासून जपल्याशिवाय आपण त्यांच्या मनामध्ये कधीही उतरू शकत नाही. आणि सततच्या काळजीने आणि प्रेमानेच माणसे आपण उत्तमरित्या जोडू शकतो. जरी चढती वाढती आवडी उठे तरी परमार्थ प्रगटे, घसघस करिता विटे सगट लोकू. जेव्हा लोकांच्या मनात परमार्थाबद्दल आवड निर्माण होते, अगदी म्हणजे ते करण्यासाठी ती धडपड निर्माण होते आणि मगच त्यावेळी काय होतं, सगळीकडे त्या गोष्टीचा प्रसार होतो. परंतु जर नेत्याने किंवा महंताने लोकांशी सतत घसघस म्हणजे कटकट चालू केली, किरकिर चालू केली तर तो उत्साह असतो तो पूर्णपणे खचला जातो. लोकांच्या मनातून तो म्हणजे त्या गोष्टीची निराशाच होते कारण तो उत्साह पूर्णपणे संपून जातो. लोकांमध्ये गोडी निर्माण करणे हे प्रेमाने शक्य होते, कटकटीने नाही. म्हणून कटकट आणि वादविवादामुळे कार्यातील आनंद पूर्णपणे नाहीसा होतो, निघून जातो. म्हणून कार्यात यश मिळवण्यासाठी लोकांचा उत्साह देखील असणं गरजेचं आहे.
म्हणून ही गोष्ट समजणं अगदी योग्यरित्या आपल्याला समजली पाहिजे. आपले लोकास मानेना, लोकांचे आपणास मानेना, अवघा विकल्पची मना, समाधान कैचा. समाजात काम करताना बऱ्याचदा बघा काय होतात, आपले विचार इतरांना पटत नाही, पण समजा त्यावेळी देखील लोकांच्याकडून काय अपेक्षा आहेत त्या लोकांच्याकडून समजून घेतलं पाहिजे. लोकांचे विचार वागणे आपल्याला मग मानवत नाही. मग जो कटकटी असतो, चिडचिडा जर म्हणत असेल तर तो कधीच समजून घेणार नाही या गोष्टी. जेव्हा विचारांमध्ये हा ताळमेळ बसत नाही तेव्हा एकमेकांविषयी संशय, गैरसमज किंवा नकोसं वाटणं ह्या गोष्टी नक्कीच येतात. म्हणून नासक दीक्षा सिंतरू लोक, तेथे कैचा असेल विवेक, जेथे बळावला अविवेक, तेथे राहणे कोठे. जिथे ढोंगीपणा, असत्य, लोकांना फसवायची वृत्ती, बघा आजकाल सगळं हेच चालू, लोकांना फसवता कसं येईल, त्यांच्याकडून पैसे कसे काढता येईल, ह्याच सगळ्या गोष्टी चालू. मग अशा ठिकाणी चांगल्या किंवा वाईट गोष्टींचा न्याय विवेक कधीही होऊच शकत नाही. जिथे अविवेक आणि मूर्खपणाचं सगळं गोष्टी माजलेल्या आहेत तिथं काहीही होऊ शकत नाही. त्या वक्त्या आणि श्रोत्यामध्ये कधीही उत्तम कार्य घडू शकत नाही. बहुत दिवस श्रम केला, शेवटी अवघेची व्यर्थ गेला, आपणास ठाकेना गलबला, कोणे करावे. बघा अयोग्य लोकांसाठी किंवा चुकीच्या वातावरणात वर्षानुवर्ष केलेले कष्ट नेहमी व्यर्थच ठरतं. चुकीच्या लोकांच्यात जर तुम्ही वावरत असाल, कायम आयुष्यभर तेच कार्य करत आला असाल तर नक्कीच तिथे फसगत होऊ शकते. जर आपल्याला लोकांचा गलबला, गोंधळ आणि मतभेद सहन करण्याची जर क्षमता नसेल तर विनाकारण लोकसंग्रहालयाच्या भानगडीत कधीही पडू नये. ज्यांना लोकांचे टोमणे आणि मतभेद सहनच होत नाही किंवा एखादी गोष्ट सहन करण्याची जी सहनशीलता असते ती नाहीच आहे, तर ती कधीही पार पाडता येते. संगीत चालिला तरी तो व्याप, नाही तरी अवघाची संताप, क्षणक्षणा विक्षेप, किती म्हणून सांगावा. बघा एखादा कारभार किंवा उपक्रम जर व्यवस्थित सुसज्जपणे जर चालला तरी सुद्धा तो एक मोठा व्यापच असतो, बरोबर ना. तो एक व्यापच असतो. जर एखादा व्यापार आपण करायला सुरुवात केली, इन्व्हेस्टमेंट केली, पण ते कायमरित्या चाललेलं एक व्यापच असतं. म्हणजे ती गोष्ट आपल्याला सतत ती सर्क्युलेट करणं गरजेचं आहे, ते चलनात आणणं गरजेचं आहे. अशा कामासाठी दरक्षणी अनेक अडथळे, विघ्ने ही येत राहतात, पण ते पार पाडण्याचं उत्तमरित्या जे कार्य आहे ते त्या महंतामध्ये असलं पाहिजे. मूर्खपणे भरगळती, ज्ञातेपणे कव्होर करीती, होते दोहीकडे फजिती. लोकांमध्ये समाजात असणारे अज्ञानी आणि मूर्ख लोक जे असतात ते आपल्या अज्ञानामुळे आणि मूर्खपणामुळे पूर्णपणे दिशाहीन होतात, भरकटतात. दुसरीकडे स्वतःला शहाणे व ज्ञानी समजणारे लोक आपल्या अहंकाराने खचले जातात, बरोबर. काही जण असे देखील असतात बघा, ज्याला कुठल्याही गोष्टीचा अहंकार नसतो, लोभ नसतो, तोच मनुष्य सदाकाळ टिकून राहतो. ज्याला अहंकार असतो तो तिथंच खाली खेचला जातो, कारण त्याला इगो आहे, मी ज्ञानी आहे, मी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या जाणतो, हे त्याच्यामध्ये ते इगो भरलेला असतो. कारभार आटोपेना करवेना आणि उगेही राहेना, या कारणे सकळ जना काय म्हणावे. अनेक लोकांना स्वतःचा कारभार म्हणजे सगळं धंदा पाणी वगैरे उडून बसतात, पण तो व्यवस्थित सांभाळता येत नाही, त्याला ते उत्तमरित्या कार्य पारच पडता येत नाही, कारण तो गुण त्याच्यामध्ये नाहीये. व्यापार करण्यासाठी देखील तो उत्तम गुण असणं गरजेचं आहे. लोकांशी कसं बोलावं, लोकांचे म्हणजे आपला जो काही धंदा असेल, ज्या काही गोष्टी असेल त्या कशा लोकांपर्यंत पोहोचवाव्या, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी उत्तम मार्गदर्शन असणं गरजेचं आहे, उत्तम ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि आश्चर्य म्हणजे असा कारभार येत नसतानाही त्यांना स्वस्थ बसवत नाही, ते उगीच काहीतरी लुडबुड करत राहतात. नासक उपाधीस सोडावे, वयसार्थकी घालवावे, परिभ्रमणे कंठावे कोठेतरी. अशा मनस्तप देणाऱ्या व निरर्थक ठरणाऱ्या उपाधी आणि व्यापांचा वेळीच त्याग करावा. कधी कधी अशा गोष्टींना ज्यामधून तुम्हाला कधीही कोणतीही बरकत नाही, तर त्या गोष्टी टाळलेल्याच बऱ्या असतात. मग समर्थ माऊली सांगतात, विनाकारण नको त्या गोष्टीत ज्यावेळी तुम्ही वेळ घालवता तर त्यामध्ये सगळा वेळ फुकट जातो आणि व्यर्थ ठरतो. म्हणून अशा प्रसंगी प्रवास किंवा भ्रमंती करून ईश्वर चिंतनात वेळ घालून आयुष्याचा काळ व्यतीत करावा. जेव्हा तुमच्याकडनं सगळ्या गोष्टी निरर्थक ठरत आहेत त्यावेळी ही गोष्ट करावी असं समर्थ माऊलींनी सांगितलं. परिभ्रमण करीना, दुसऱ्यांचे काहीच सोसीना, तर मग उदंड यातना विकल्पाची. शेजारच्याने जर एखादी
उत्तम अशी गाडी घेतली, घर घेतलं, तर त्याचं सुख आपल्याला ज्यावेळी बघवलं जातं ना, त्यावेळी तो उत्तम म्हणत असतो. त्याच्या आनंदात ज्यावेळी तुम्ही आनंद मानता ना, नाहीतर त्याच वेळी जर तुमच्या मनात शंकेची पारचक चुकली, आम्ही ही गाडी नाही घेऊ शकलो, तर मात्र त्यावेळी तुमच्यामध्ये ते दुःख किंवा तो लोभसपणा इथं दिसून येतो. एकाच जागी बसून ज्यावेळी तुम्ही सतत दुसऱ्यांचे दोषच पाहत बसता, त्यावेळी तुम्ही कधीही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून एक तर दुसऱ्याच्या चुका सहन करण्याची वृत्ती ठेवावी किंवा त्या ठिकाणापासून बाजूला जाणं योग्य ठरेल. आता हे आपणाची पासी बरे विचारावे आपणासी, अनुकूळ पडले तैसी वर्तणूक करावे. शेवटी समर्थ माऊली अत्यंत महत्वाचा निर्णय देतात. काय सांगतात की हे सर्व शेवटी आपल्या स्वतःच्या हातातच आहे. या सगळ्या गोष्टी करण्याची जबाबदारी जी आहे ती सगळी स्वतःच्या हातात आहे. आपण स्वतःच्या विवेक बुद्धीने शांतपणे विचार करावा आणि स्वतःच्या मनाची, काय सांगितले, परिस्थितीची परीक्षा घ्यावी. स्वतःलाच सगळ्या गोष्टी विचारू शकतो आपण. आपल्याला लोकसंग्रह, व्याप सांभाळणे अनुकूल वाटते की एकांतात परिभ्रमण करून परमार्थाची, ईश्वराची चिंतेत व्यतीत करणं आयुष्य हे योग्य वाटतं. हे आपण आपल्यालाच विचारावं. आपल्या क्षमतेला आणि स्वभावाला जे काही योग्य असेल तेच करावं. म्हणजे मनाला आपल्या वाटतं त्या गोष्टी केलं तर कधीही हार होत नाही, असं समर्थ माऊली सांगतात. म्हणून स्वतःचा विचार स्वतः करून तो मार्ग म्हणजे योग्य मार्ग निवडणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे यत्न निरूपण नाम समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समर्थ माऊलींचा जो दशक 19वा शिकवण निरूपण नाम आहे त्यातील समास 7वा यत्न निरूपण नाम हा समास आपण याचं चिंतन केलेलं आहे. बघा, नक्कीच काहीतरी चुका माझ्याकडूनही घडत असतील, कधी कधी तुम्हाला त्या समजतही नसतील, पण नक्कीच मला माफ करावे जर माझ्याकडून काही चूक झाली असेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.